पवित्र आत्म्याच्या आगमनाचा रविवार, पेंटेकॉस्ट संडे. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्यानं देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्यानं बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्यानं होईल. शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताचे आपल्या प्रेषितांना संबोधिलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 40व्या दिवशी प्रभू येशूचे स्वर्गारोहण झाले आणि 50व्या दिवशी आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा प्रेषितांवर पाठवला, ज्याला आपण पेंटेकॉस्ट संडे किंवा पवित्र आत्म्याच्या आगमनाचा रविवार म्हणतो. आणि तो ऐतिहासिक दिन, ती ऐतिहासिक स्मृती आणि घटना आज ख्रिस्त सभा साजरी करत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, 2025 वर्षांपूर्वी या भूतळावरती पवित्र आत्म्याच्या येण्यानं काय घडलं त्याचा वृत्तांत आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. प्रत्येक जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. प्रभूची सुवार्ता सर्व राष्ट्रांमध्ये नेण्यासाठी वेगवेगळ्या भाषेनं बोलण्याची देणगी त्यांना मिळाली. गालिलचे हे रहिवासी, प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेषित, त्यांना वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलताना पाहून यरूशलेमातील अधिकारी जमाव आश्चर्याने थक्क झाले. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, याच पवित्र आत्म्याने प्रभू येशूनं आपल्या प्रेषितांना सांगितलेल्या आणि शिकवलेल्या सर्व गोष्टींची त्यांना आठवण करून दिली. याच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने शुभवर्तमानं लिहिली गेली. याच पवित्र आत्म्यानं प्रेषितांना एकत्र आणलं आणि पेत्राच्या नेतृत्वाखाली ख्रिस्त सभेचा उगम झाला, आरंभ झाला. ख्रिस्त सभा उदयास आणि जन्मास आली. आज आपण देऊळ मातेचा ख्रिस्त सभेचा जन्मदिन साजरा करीत आहोत. याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं व कृपेनं प्रेषित वेगवेगळ्या ठिकाणी प्रभूचा संदेश घेऊन गेले आणि प्रभूची सुवार्ता निर्भीडपणे सांगू लागले. याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रेषितांच्या हातून नाझरेतकर येशूच्या नावानं महत्कृत्ये घडू लागली. याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि कृपेनं ख्रिस्त सभा वाढत गेली, फुलत गेली, जगाच्या कोनाकोपऱ्यामध्ये गेली. श्रद्धावंतांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. ही सर्व त्या पवित्र आत्म्याची किमया होती. बंधूंनो आणि भगिनींनो, हाच पवित्र आत्मा आजही ख्रिस्त सभेमध्ये सक्रिय आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं या पृथ्वीवर आपणास एकटे सोडलेले नाही, तर त्याचा सत्याचा पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे, आपल्या अवतीभोवती आहे, आपल्या सहवासात आहे. पौलाचे करिंथकरास पाठवलेले पत्र आम्हा श्रद्धावंतात जाणीव करून देतं की हा पवित्र आत्मा आपणापैकी प्रत्येकाला बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे मिळालेला आहे. या पवित्र आत्म्याची कृपादानं देखील आपणास बहाल करण्यात आलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कृपादानानं आपणास आशीर्वादित करण्यात आलेलं आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आपणापैकी काही जण चांगलं बोलू शकतात, आपणापैकी काही जण चांगलं लिहू शकतात, आपल्यापैकी चांगले जण मधुर आवाजात गाऊ शकतात, आपणातील कोण चांगलं नेतृत्व करू शकतं, तर आपल्यामधील काही जण चांगलं व्यवस्थापनाचं काम प्रभावीपणे करू शकतं. आपणापैकी काही जण आजारांची उत्तम प्रकारे सेवा करू शकतात, तर कोणी अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना चांगलं मार्गदर्शन करू शकतात, चांगला सल्ला देऊ शकतात. आपल्यापैकी काही जण चांगलं नियोजन आयोजन करू शकतात. आपल्या ठाई वसलेला प्रभूचा पवित्र आत्मा आपणा सार्वजनिक हितासाठी आणि सर्वांच्या भल्यासाठी
सर्वांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी सेवा कार्य करण्यास प्रत्येकाला प्रेरित आणि प्रभावित करीत असतो. ऑल ऑफ अस वी आर कॉल्ड टू सर्व द चर्च. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आचाराने, आपण विचारानं, आपण दृष्टिकोनानं, नेचर आणि कॅरेक्टरने एकमेकांपासून अलग अलग आणि वेगवेगळे असलो तरीही आपण सर्वजण प्रभू येशूचे आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आणि महत्वाचे भाग आहोत. प्रभू येशूसाठी आपणापैकी प्रत्येक जण महत्वाचा आहे. आपणापैकी कोणीही हरू नये, प्रभूपासून दुरावू नये, विभक्त होऊ नये, तर एकाच आत्म्यामध्ये बाप्तिस्मा स्वीकारलेले आपण सर्वजण नेहमी एकत्र असावेत, नेहमी एकत्र राहावेत, अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. याची जाणीव आजचं दुसरं वाचन आपणास करून देत आहे. आजच्या मत्ती लिखित शुभवर्तमानामध्ये पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या प्रेषितावर फुंकर टाकली. पवित्र आत्मा त्यांना प्रदान केला. प्रायश्चित्त साक्रामेंट भाविकांना देण्यासाठी त्यांना उत्तेजित केलं. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत, असे सांगून 2025 वर्षांपूर्वी प्रभू येशूनं प्रायश्चित्त साक्रामेंटाची प्रस्थापना केली. प्रेषितांना पाप क्षमेचा अधिकार बहाल केला. परंपरेनं तो अधिकार दीक्षित धर्मगुरूंना प्रदान करण्यात आलेला आहे. तो आजपर्यंत टिकून आहे, कारण त्याचा पाया प्रभू येशू ख्रिस्तानं घातलेला आहे आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यरूपी कृपा या प्रायश्चित्त संस्काराच्या मागे आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आपणास प्रभूचा आत्मा मिळालेला आहे. तो आपणापैकी प्रत्येकामध्ये वस्ती करीत आहे. प्रश्न आहे, माझ्यामध्ये असलेला, माझ्यामध्ये वसलेल्या त्या पवित्र आत्म्याच्या अस्तित्वाची आणि निवासाची मला जाणीव आहे काय? एम आय अवेअर that the Holy Spirit dwells in my body, in my mind and in my heart? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं मी माझं ख्रिस्ती जीवन जगतो का? पवित्र आत्म्याची वेगवेगळी कृपादानं मला देण्यात आलेली आहेत. ती सार्वजनिक हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, सेवा कार्यासाठी आहेत. त्याचा वापर मी लोकहितासाठी, ख्रिस्त सभेच्या सेवा कार्यासाठी करतो का? बंधूंनो आणि भगिनींनो, विचारूया स्वतःला. माझ्याकडे पाहून मी पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं मी जीवनामध्ये चालत आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं मी वागत आहे. असा अनुभव माझ्या अवतीभोवती, माझ्या शेजारी राहणाऱ्या भाविकांना येतो का? आमेन.